नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल फ्लावर 65। त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे घेतलं आहे आणि फ्लावर जो आहे मी आधी 10 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये काही घाण वगैरे असेल ती निघून जाईल। त्यानंतर मी एका पातेल्यात काढून घेते, त्यामध्ये 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड केलं। त्यामध्ये लाल तिखट, थोडासा गरम मसाला, काळी मिरी पूड, मीठ, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घेतली आहे 1 चमचा, रेड चिली सॉस, सोया सॉस घेतला आहे आणि हा 65 मसाला मी इथे ॲड केला आहे। त्यानंतर थोडं पाणी टाकून इथे मी मिक्स करून घेत आहे। पाणी आधी थोडंच टाकायचं आहे, ज्या प्रमाणात लागेल त्या प्रमाणात ॲड करत जायचं आहे। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी आधी व्यवस्थित ह्याला कोटिंग करून घेणार आहे। कोटिंग व्यवस्थित करून झाली की त्याला 5 मिनिटासाठी मी तसंच ठेवणार आहे। त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये एक एक करून सर्व फ्लावरचे जे पीस आहेत ते मी इथे तेलामध्ये सोडून घेते। तेल व्यवस्थित आपल्याला तापलेलं असलेलं पाहिजे, जेणेकरून फ्लावर जे आहे तेल शोषून घेणार नाही। व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फास्ट गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, मीडियम टू फास्ट गॅसवरती। 65 मसाला जर तुमच्याजवळ उपलब्ध नसेल तर तुम्ही शेजवान चटणीचा सुद्धा वापर करून घेऊ शकता। 2 चमचे आपल्याला शेजवान चटणी यामध्ये ॲड करावी लागेल 65 मसाला नसेल तर। आता व्यवस्थित फ्राय होत आलेले आहेत। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। अशा पद्धतीने तयार झाले आहेत आपले फ्लावर 65। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।